पोलिसांकडून वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट. वाल्मिक कराडचे सुरक्षतेच्या नावाखाली पुरवले जातात लाड. अंजलिया दामिने यांनी केला कराडबद्दल धक्कादायक दावा. वाल्मिक कराडचे एवढे का होतात लाड? जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये सुरू तरी नेमकं काय? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला पोटदुखीच्या कारणास्तव बीड जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचारासाठी ठेवण्यात आलं होतं. मात्र इथे स्वतंत्र गोठडी असतानाही त्याला मिनी आयसीयू असलेल्या सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार करून स्पेशल ट्रीटमेंट दिली गेल्याचं समोर आलं. त्यासोबतच त्या रूममध्ये इतर रुग्णही होते. मात्र त्यांना सुद्धा दुसऱ्या रूममध्ये हलवलं गेलं. सुरक्षतेच्या नावाखाली हा प्रकार केला गेला. पण या कोठडीच्या बाहेर कसली सुरक्षा असा सवाल आता उपस्थितीत होतोय. त्यामुळे रुग्णालयात असलेले पोलीस वादात सापडले. जिल्हा रुग्णालयात आजारी आरोपींना उपचार करण्यासाठी जुन्या इमारतीतल्या पहिल्या मजल्यावर स्वतंत्र गोठडी आहे. तिथे 4 बेड आहेत. मजबूत लोखंडी दरवाजे आहेत. शनिवारी दुपारी येथे परळीच्या गुन्ह्यातला एकमेव आरोपी उपचार घेत होता. मात्र 3 बेड रिकामे असतानाही कराडला सर्जिकल वॉर्ड मध्ये उपचार केले जात आहेत. सर्जिकल वॉर्ड येथे सर्व सुविधा आणि स्वच्छता आहेत. खासगी रुग्णालयापेक्षाही हा वॉर्ड चकाचक आहे. इथेच कराडवर उपचार सुरू असताना या वॉर्डात 24 बेड आहेत. एका बाजूला बेडवर कराड असून 11 बेड रिकामे आहेत. सुरक्षतेच्या नावाखाली कराडला बाहेर काढून चकाचक वॉर्डमध्ये ठेवले. इथे आरोपीसह जवळपास 10 ते 15 पोलीस अधिकारी त्यासोबतच कर्मचारी 24 तास तैनात आहेत. इतर रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी केली जात आहे. याबाबतच सार्वजनिक कार्यकर्त्या अंजलिया दामिने यांनी आक्षेप घेतला. अंजलिया दामिने म्हणतात, सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पाडण्याचा मार्ग म्हणजे बेल आणि हे सर्वजण त्याचीच तयारी करताना दिसत आहेत. मेडिकल ग्राउंडवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आयसीयू मध्ये ऍडमिट केलं म्हणून दाखवलं तर त्यांना काहीही झालं नाही. खंडणी मागताना, धमक्या देताना, जीवे मारण्यासाठी धमक्या देताना ते ठणठणीत होते. मग अशा लोकांना कुठली दया माया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झालेल्या आहेत ते सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा आणि तो व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे आणि 2 तज्ञ डॉक्टर कडून याची तपासणी करून ते ठणठणीत आहेत याची खात्री करून यांना ताबडतोब अर्थ रोड मध्ये हलवण्यात यावं अशी मागणी दामिने यांनी केली आहे. कराडच्या सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी तो ठीक झाल्याचं सांगितलं. त्यासोबतच जिल्हा कारागृहात प्रशासनाला कळवलं. त्यानंतर रात्री 9:15 वाजेच्या सुमारास कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याची कारागृहात पुन्हा रवानगी झाली. पण तरी सुद्धा अजूनही हॉस्पिटलमध्ये प्रशासन आणि पोलिसांनी त्याला रॉयल ट्रीटमेंट दिली का या संदर्भात चर्चा सुरूच आहे. आणि याबाबत पुढे काय होतं हे आता पाहावं लागणार आहे. त्यासोबतच पोलिसांनी कराडला एवढी रॉयल ट्रीटमेंट कोणाच्या सांगण्यावरून दिली हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. की यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.